नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत समास. तर पहा, समास म्हणजे काय, तर दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. संधी हा धडा शिकत असताना आपण संधीमध्ये सुद्धा पाहिलं होतं की दोन शब्द एकत्र जोडले जातात. समासामध्ये सुद्धा दोन शब्द एकत्र जोडले जातात. परंतु समास आणि संधीमध्ये नेमकं काय फरक आहे ते सुरुवातीला आपण पाहू. आता पहा, हे दोन शब्द आणि गृहीत धरा हे दोन शब्द. संधीमध्ये सुद्धा दोन शब्द असतात, समासामध्ये सुद्धा दोन शब्द असतात. मग दोन शब्द एकत्र लिहिण्याच्या पद्धतीला संधी म्हणतात आणि दोन शब्द एकत्र लिहिण्याला समास असे म्हणतात. पण कशा पद्धतीने लिहिले जातात पहा, संधी करत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिळवून लिहिले जातात. या पद्धतीनं याला संधी म्हणतात. पहिला शब्द आणि दुसरा शब्द एकमेकांमध्ये जोडून लिहिले जातो, याला संधी म्हणतात. आणि समासामध्ये दोन शब्द जवळजवळ लिहिले जातात. यामध्ये शब्द एकमेकांमध्ये किंवा वर्ण एकमेकांमध्ये मिळवले जात नाही, जवळजवळ लिहिल्या जातो. एक उदाहरण पाहू आपण. सूर्य अधिक उदय हे दोन शब्द आहेत. ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी पाहिले होते त्या पद्धतीनं दोन शब्द घेतले. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता, अ, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता, उ. हे दोन ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा यापासून तयार होतो ओ तयार होतो. म्हणून यापासून तयार होणारा शब्द सूर्योदय. सूर्योदय याला म्हणतात संधी. आणि समास कशा पद्धतीनं, उदाहरणार्थ पहा, आई व वडील. आता हे दोन शब्द आलेले आहेत, आई आणि वडील. मग याचा समास करत असताना यामध्ये ई शेवटचा वर्ण आणि पहिला वर्ण यामध्ये मिळवल्या जात नाही, तर हे दोन शब्द जवळजवळ लिहिले जातात. आई वडील या पद्धतीनं आई वडील याला म्हणायचं सामासिक शब्द आणि याला संधी म्हणतात. मग पहा, सामासिक शब्द याला सामासिक शब्द म्हणतात. दोन शब्द एकत्र लिहिण्याला सामासिक शब्द म्हणतात. आणि यापासून जो विग्रह केला जातो त्याला सामासिक विग्रह असे म्हणतात. सामासिक विग्रह. दोन शब्द एकत्र लिहिण्याला सामासिक शब्द म्हणतात आणि ते दोन शब्द फोडून फोडून लिहिणे म्हणजे सामासिक विग्रह करणे होय. मग पहा, समास म्हटलं की त्यामध्ये दोन शब्द आले. दोन शब्द समास म्हटलं की त्यामध्ये दोन शब्द आले. समासामध्ये शब्दांना पद असे म्हणतात. पद म्हणजे शब्द. मग दोन शब्दांपैकी कोणते पद महत्त्वाचे, दोन पदांपैकी कोणते पद महत्त्वाचे यावरून समासाचे चार प्रकार पाडले जातात. ते चार प्रकार आपण पाहू या ठिकाणी. पहा, समासामध्ये दोन शब्द किंवा दोन पद आलेले असतात. त्यामधले कुठले पद महत्त्वाचे यावरून समासाचे चार प्रकार पडतात. ते चार प्रकार कोणते, त्यामध्ये पहिला प्रकार अव्ययी भाव समास, दुसरा तत्पुरुष समास, तिसरा प्रकार द्वंद्व समास आणि चौथा प्रकार बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. आता पहा, कोणते पद महत्त्वाचे यावरून आपण चार प्रकार पाडले. मग नेमके कोणते पद महत्त्वाचे असते ते पाहू. आता पहिला समास आहे अव्ययी भाव समास. मग ज्या समासामध्ये ज्या सामासिक शब्दातील पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. पहिले पद महत्त्वाचे. तत्पुरुष समास. दुसरे पद महत्त्वाचे. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. द्वंद्व समास म्हणजे दोन्ही पदे महत्त्वाची. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आणि बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून
तिसऱ्या पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. पहिला प्रकार अव्ययी भाव समास. ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. आणि ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. आता पहा, हे झाले मुख्य प्रकार. आता याचे आपल्याला उपप्रकार पाहिजे आहेत. तर अव्ययी भाव समासामध्ये याचा उपप्रकार पडत नाही, परंतु तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. कोणकोणते तर पहा, यामध्ये विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, कर्मधारय समास, द्विगु समास, नन तत्पुरुष समास आणि मध्यमपद लोपी समास. मध्यमपद लोपी समास. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार. तसेच द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडतात. त्यामध्ये इतरेतर द्वंद्व, त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व आणि त्यानंतर समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व असे 3 उपप्रकार पडतात. बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार पडतात. त्यामध्ये विभक्ती बहुव्रीही समास, दुसरं सहबहुव्रीही समास, नन बहुव्रीही समास आणि प्रादि बहुव्रीही समास. प्रादि बहुव्रीही समास. या पद्धतीनं पहा, प्रत्येकाचे आपण या ठिकाणी उपप्रकार लिहिलेले आहेत. तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार, द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आणि बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार. आपल्याला या प्रत्येकाबद्दल या ठिकाणी माहिती पाहिजे. सुरुवातीला पाहू आपण अव्ययी भाव समास. तर अव्ययी भाव समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. आपण या ठिकाणी लिहू. यामधले मुद्दे पहा. पहिले पद महत्त्वाचे, ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते त्याला अव्ययी भाव समास म्हणतात. त्यानंतर या समासातील पदे अ, आ, अन, बे, दर, हर, यथा इत्यादी उपसर्ग लागून तयार झालेले असतात. म्हणजे हे उपसर्ग लागलेले शब्द अव्ययी भाव समासाचे असतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, द्विरुक्त झालेले शब्द. द्विरुक्त झालेले शब्द अव्ययी भाव समासाचे असतात. द्विरुक्त म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा म्हणजे डबल डबल लिहिलेला असतो. घरोघरी, दारोदारी, सालोसाली, गावोगावी, पावलो पावली या पद्धतीचे. त्यानंतर अव्ययी भाव समासाची उदाहरणे क्रिया विशेषणाची कार्य करतात. अव्ययी भाव समासाची उदाहरणे क्रिया विशेषणाची कार्य करतात. या ठिकाणी हे 4 मुद्दे या अव्ययी भाव समासामध्ये महत्त्वाचे आपल्याला सांगता येतील. मग यामधले कोणकोणते उदाहरण आहेत ते पाहू. अव्ययी भाव समासाची उदाहरणे. आता यामध्ये पहा, आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून. आजन्म जन्मापासून. आमरण, आमरण म्हणजे मरेपर्यंत. आता या ठिकाणी पहा,
आ किंवा अशा पद्धतीनं उपसर्ग लागलेले असतात. अव्ययभाव समासामध्ये किंवा आ जर हे उपसर्ग लागलेले असतील तर त्याचा अर्थ होतो पासून किंवा पर्यंत, या पद्धतीने याचा अर्थ होतो. परंतु आपण तत्पुरुष समासामध्ये किंवा बहुव्रीही समासामध्ये असे उपसर्ग लागलेले शब्द पाहणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा अखंड असेल, अनंत असेल, असत्य असेल, या पद्धतीचे शब्द आलेले असतील तर त्या ठिकाणी गृहीत धरायचं किंवा आ म्हणजे नकारार्थी शब्द होय, म्हणजे त्याचा उच्चार नकारार्थी होतो. नसणे, नसलेला, या पद्धतीने त्याचा अर्थ होतो. परंतु या ठिकाणी आ किंवा हे जे उपसर्ग आलेले असतात हे पासून पर्यंत, या पद्धतीने त्याचा अर्थ गृहीत धरावा लागतो. आणखी काही उदाहरणं पाहू आपण. यथाशक्ती, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. त्यानंतर गैरहजर, त्यानंतर बे असेल, दर असेल, हर असेल, यथा इत्यादी उपसर्ग लागलेले शब्द. त्यानंतर द्विरुक्तचे काही उदाहरणं पाहू आपण. घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी. दारोदारी, प्रत्येक दारी. म्हणजेच अन, आ, यथा, बे, दर, गैर, हर, यथा इत्यादी उपसर्ग लागलेले शब्द अव्ययभाव समासाचे असतात. द्विरुक्त झालेले शब्द अव्ययभाव समासाचे असतात. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं याचे सांगता येतील. आणखी उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला भरपूर उदाहरणं सापडतील. परीक्षेत आलेले उदाहरणं दिलेले आहेत, प्रॅक्टिससाठी उदाहरणं दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला एवढ्या उदाहरणांची प्रॅक्टिस करता येईल. त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहू. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास म्हणजे काय, तर ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. म्हणजे यामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. या तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार पडतात. ते आपण प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला पाहिलेलं होतं. पण त्यातील पहिला प्रकार पाहू. या ठिकाणी आपण विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. आता पहा, विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय, तर ज्या तत्पुरुष समासातील शब्दांचा विग्रह करत असताना काही विभक्ती प्रत्ययांचा लोप होतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे 2 शब्द एकत्र जोडत असताना कुठल्या तरी विभक्ती प्रत्ययाचा लोप करावा लागतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. ज्या विभक्ती प्रत्ययाचा लोप करायचा आहे त्याचे नाव त्या विभक्तीला दिले जाते, म्हणजे त्या सामासिक शब्दाला दिले जाते. आता तत्पुरुष समास ओळखण्याची किंवा विभक्ती तत्पुरुष समास ओळखण्याची एक खूण पहा या ठिकाणी. आता 2 शब्द दिलेले असतात, 2 शब्द दिलेले असतात, मग त्याचा विग्रह करत असताना हे 2 शब्द आपण वेगवेगळे करून लिहिले. विग्रह करत असताना जर मधल्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये जर एखादा शब्द भरायचं काम पडत असेल तर समजून जायचं तो तत्पुरुष समास असतो. सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना 2 शब्द जर आपण वेगवेगळे करून लिहिले, 2 शब्द वेगवेगळे करून लिहिल्याच्या नंतर मधल्या रिकाम्या जागेमध्ये जर एखादा शब्द भरायचं काम पडत असेल तर त्याला तत्पुरुष समास म्हणतात. एक उदाहरण पहा, तोंडपाठ हा शब्द घेऊ. मग यामधले 2 शब्द वेगवेगळे करून लिहू. इकडे लिहू तोंड, इकडे लिहू पाठ. या पद्धतीने वेगवेगळे करून लिहिले. मग आता मधल्या रिकाम्या जागेमध्ये काय भरावं लागेल आपल्याला, ने हा प्रत्यय जोडू, तोंडाने पाठ, तोंडपाठ, तोंडाने पाठ. मग मधल्या रिकाम्या जागी ने हा प्रत्यय भरावा लागला, म्हणजे मधली रिकामी जागा भरण्यासाठी कुठल्या तरी विभक्तीचा प्रत्यय टाकावा लागला, म्हणून त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.
मग ज्या विभक्तीचा प्रत्यय असेल त्याचे त्याला नाव द्यायचे. मग ने प्रत्यय कोणत्या विभक्तीचा? तृतीयेचा, म्हणून तोंडाने पाठ तृतीय विभक्ती. त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहू. राजवाडा. राजवाडा. मग याचा विग्रह करत असताना दोन शब्द आपण वेगवेगळे करून लिहू. या ठिकाणी लिहू राज, इकडे लिहू वाडा. मग मधल्या रिकामी जागेच्या ठिकाणी कुठला शब्द भरावा लागेल आपल्याला? राजाचा वाडा. राजाचा वाडा. मग चा हा शब्द टाकावा लागला. मग चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा? षष्टीचा, म्हणून राजवाडा हा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. क्रीडांगण. क्रीडांगण. आता दोन शब्द आपण वेगवेगळे करून लिहू. एकीकडे लिहू क्रीडा, दुसरीकडे लिहू अंगण. मग क्रीडांगण. आता हे दोन शब्द वेगवेगळे लिहिले तर मधल्या रिकामी जागेच्या ठिकाणी कोणता शब्द टाकावा लागेल आपल्याला? साठी. क्रीडेसाठी अंगण. मग साठी हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय होईल किंवा शब्दयोगी अव्यय? विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय कोणता? चतुर्थीचा, म्हणून याला काय म्हणता येईल? चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. या पद्धतीनं म्हणजे विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे की दोन शब्दांचा किंवा विभक्ती समास करत असताना किंवा दोन शब्द एकत्र जोडून लिहित असताना कुठल्या तरी विभक्तीचा लोप होत असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. आणि ज्या प्रत्ययाचा लोप होतो त्याला त्या प्रत्ययाचे त्या विभक्तीचे नाव दिलेले असते. आपण उदाहरण घेतले आताच. तोंडपाठ. दुसरं राजवाडा. तिसरं उदाहरण पाहिलं आपण क्रीडांगण. चौथं उदाहरण व्याही भोजन. आणखी एक उदाहरण वनभोजन. आणखी उदाहरण पाहू ऋणमुक्त. ठीक आहे ना. या पद्धतीनं आता पहा. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ, ने प्रत्यय तृतीयेचा, म्हणून हा होईल तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. राजवाडा राजाचा वाडा, मग चा षष्टी विभक्ती तत्पुरुष समास. क्रीडांगण क्रीडेसाठी अंगण, साठी चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. व्याही भोजन व्यायांना भोजन किंवा व्यायांसाठी भोजन, म्हणून चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समास. वन भोजन वनातील भोजन, मग तील ती तई हा प्रत्यय कशाचा? सप्तमीचा, म्हणून सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. ऋणमुक्त ऋणातून मुक्त, तून ऊन होऊन प्रत्यय पंचमीचा, म्हणून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. या पद्धतीने आपल्याला उदाहरणे सांगता येतील. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार पाहू आपण. पहा दुसरा प्रकार म्हणजे अलुक तत्पुरुष समास. या ठिकाणी लूक लूक या शब्दाचा अर्थ होतो लोप पावणे, लोप पावणे. परंतु अलुक या शब्दाचा अर्थ होतो लोप न पावणारे किंवा लोप न पावणे, लोप पावणे किंवा लोप न पावणे. अलुक म्हणजे लोप न पावणे, लूक म्हणजे लोप पावणे. तर पहा अलुक तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या तत्पुरुष समासाचा विग्रह करत असताना मधल्या पदांच्या विभक्तीचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे पहा ज्यावेळेस आपण दोन शब्द एकत्र जोडून लिहित असतो त्यावेळेस जर एखाद्या विभक्तीचा प्रत्ययाचा त्या ठिकाणी लोप होत असेल तर त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हटलं. परंतु जे दोन शब्द एकत्र जोडून लिहित असताना कुठल्याही विभक्तीचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. या ठिकाणी शक्यतो सप्तमी विभक्तीचा लोप होत नाही. यामधले काही शब्द म्हणजे मोजके शब्द दिलेले आहेत. यामध्ये बऱ्याच पुस्तकांमध्ये तेवढे शब्द दिलेले आहेत. परीक्षेला सुद्धा तेच प्रश्न विचारले जातात, तेच उदाहरणं विचारले जातात. तर या ठिकाणी ते शब्द पाठच करून ठेवायचे. एक 9-10 शब्द दिलेले आहेत. आपण या ठिकाणी 4-5 शब्द पाहणार आहोत. यामध्ये पहा कर्तरी प्रयोग हा शब्द, कर्तरी प्रयोग. मग याचा विग्रह करत असताना कर्तरी प्लस प्रयोग,
मग या ठिकाणी पहा कर्ता कर्तरी ई प्रत्यय लागला, कर्तरी प्रयोग याचा विग्रह केला किंवा हे दोन्ही शब्द एकत्र जोडून लिहिले तरी सप्तमी विभक्तीचा या ठिकाणी लोप होत नाही, जशाच तसा राहिला, म्हणून याला अलुक म्हणायचं. त्यानंतर कर्मणी प्रयोग याचा विग्रह जर केला तर कर्मणी अधिक प्रयोग. या ठिकाणी कर्मणी कर्म आणि नी ई प्रत्यय लागलेला आहे, सप्तमीचा प्रत्यय लागून सुद्धा या ठिकाणी लोप झालेला नाही या ठिकाणी, म्हणून याला अलुक तत्पुरुष समास म्हणतात. त्यानंतर पंकेरुह पंकात राहणारा किंवा चिखलात राहणारा आहे का नाही. युधिष्ठिर या पद्धतीने आपल्याला अलुक तत्पुरुष समासाचे उदाहरणं सांगता येतील. युधिष्ठिर युधात स्थिर राहणारा, पंकेरुह पंकात राहणारा, या पद्धतीनं म्हणजे ज्या विभक्तीचा किंवा तत्पुरुष समासातील शब्दाचा लोप होत नाही तेव्हा त्याला अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार पाहू आपण या ठिकाणी. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे उपपद तत्पुरुष समास. आता उपपद म्हणजे काय तर ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे धातू साधित असते म्हणजेच कृदंत असते त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद धातू साधित असते त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, धातू साधित म्हणजे कुठल्या तरी धातूपासून बनलेले असते. उदाहरणार्थ शेतकरी हा शब्द पहा, शेतकरी या ठिकाणी शेत वेगळा शब्द आणि करी करी म्हणजे करणारा म्हणजे शेती करणारा, मग करी हा धातू साधित. त्यानंतर द्विज द्विज या शब्दामध्ये द्वि म्हणजे दोनदा आणि ज म्हणजे जन्मणारे, दोनदा जन्मणारे, दोनदा जन्मणाराला द्विज म्हणतात. मग दोनदा जन्मणारे कोण या ठिकाणी पक्षी, दात आणि ब्राह्मण या तिघांना द्विज असे म्हणतात कारण यांचा दोनदा जन्म होतो म्हणून याला द्विज म्हणतात. पक्षी अंड्यातून एकदा जन्म घेतात आणि अंड्याच्या बाहेर पडताना एकदा जन्म, दात दुधाचे दात पडून परत एकदा येतात म्हणजे दोनदा जन्म होतो, आणि ब्राह्मण आईच्या कुशीतून एकदा जन्म होतो आणि ज्यावेळेस त्यांची मुंज केली जाते त्यावेळेस त्यांचा परत एकदा जन्म होतो. असा दोनदा जन्मणारे हे तीन घटक. मग द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. त्यानंतर अनुज, अनुज म्हणजे मागाहून जन्मलेले किंवा नंतर जन्मलेले. अग्रज, अग्रज म्हणजे आधी जन्मलेले, आधी जन्मलेले. आता पहा, अनुज अग्रज हे शब्द आपण ऐकलेले असतात. काही लेखकांच्या कवींच्या नावामध्ये सुद्धा या शब्दांचा समावेश असतो. त्या ठिकाणी आपण विचार करत नाही, परंतु जर पाहिलं तर अनुज अग्रज हे धातुसाधित शब्द आहेत. हे उपपद तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत. आता पहा, माधवानुज हा शब्द तुम्ही पाहिलेला असेल, माधवानुज किंवा कुसुमाग्रज. आता या शब्दामध्ये माधवा अनुज म्हणजे अनुज शब्द आलेला आहे, कुसुमाग्रज म्हणजे अग्रज शब्द आलेला आहे. माधवानुज म्हणजे माधवाच्या नंतर जन्मलेलं, माधव अनुज माधवच्या नंतर जन्मलेला माधवानुज. कुसुमाग्रज म्हणजे कुसुमच्या अगोदर जन्मलेला म्हणजे कुसुमचा मोठा भाऊ. माधवानुज म्हणजे माधवचा लहाना भाऊ. असे कवींचे लेखकांचे नावं आपण त्या ठिकाणी अनुज अग्रज हे शब्द पाहिलेले असतात. मग त्या पद्धतीनं त्यानंतर आणखी उदाहरण पाहू, क्रांतिकारी. आता क्रांतिकारी म्हणजे क्रांती करणारे, क्रांतिकारी क्रांती करणारे या पद्धतीनं. किंवा खग असेल, जलद असेल, या पद्धतीनं आपल्याला भरपूर उदाहरणं सांगता येतील. ख म्हणजे आकाशात, ग म्हणजे गमन करणारे, जलद जल देणारे,
जल देणारे म्हणजे पाणी देणारे आकाशाला म्हणतात किंवा ढगायला म्हणतात जल देणारे. या पद्धतीनं उपपद तत्पुरुष समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे धातू साधित असते त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. त्यानंतर आपण पुढचा प्रकार पाहू. त्यानंतर तत्पुरुष समासाचा चौथा प्रकार पहा, द्विगु समास. आता द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास म्हणतात. म्हणजे पहिले पद हे संख्या विशेषण असते किंवा संख्यात्मक असते. आता उदाहरणार्थ पहा, त्रिभुवन हा शब्द आहे. त्रिभुवन. आता त्रिभुवन म्हणजे काय, तर 3 भुवनांचा समूह. त्रिभुवन 3 भुवनांचा समूह किंवा पंचवटी. पंचवटी म्हणजे 5 वडांचा समूह. पाच वडांचा समूह. त्यानंतर पहा, दशमुखी 10 मुखांचा समूह. पंचपाळ 5 पाळ्यांचा समूह. हे का नाही, या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सांगता येतील. म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण असते त्याला द्विगु समास असे म्हणतात. संख्या विशेषण त्रिभुवन 3 भुवनांचा समूह, पंचवटी 5 वडांचा समूह, दशमुखी 10 मुखांचा समूह, पंचपाळ 5 पाळ्यांचा समूह, त्यानंतर आठवडा 7 दिवसांचा समूह, त्यानंतर नवरात्री 9 रात्रींचा समूह. या पद्धतीनं त्यानंतर पंचमुख 5 मुखांचा समूह. या पद्धतीनं आपल्याला उदाहरणे सांगता येतील. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, द्विगु समास म्हणजे पहिले पद हे संख्यात्मक असते किंवा संख्या विशेषण असते. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार पाहू आपण या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे कर्मधारय समास. आजपर्यंत सरळ सेवेला जर प्रश्न विचारलेले असतील तर सर्वात जास्त प्रश्न हे कर्मधारय समासावर विचारलेले आहेत. कर्मधारय समास. मग कर्मधारय समास म्हणजे काय, तर ज्या समासातील किंवा ज्या तत्पुरुष समासातील 2 शब्दांची विभक्ती एकाच विभक्तीत असतात किंवा दोन्ही शब्द एकाच विभक्तीत असतात त्याला कर्मधारय समास म्हणतात. म्हणजे ज्या समासातील शब्दांचा एकच विभक्ती प्रत्यय असतो त्याला कर्मधारय समास म्हणतात. पहा, दोन्ही शब्द एकाच विभक्तीत. एकाच विभक्तीत. शक्यतो दोन्ही शब्द हे प्रथम विभक्तीत असतात. प्रथम विभक्ती म्हणजे याला कुठलेही प्रत्यय लागलेले नसतात. आता उदाहरणार्थ पहा, आपण काही उदाहरण घेऊ. उदाहरणावरून समजून येईल. महाराष्ट्र हा शब्द आहे. आता महाराष्ट्र याचा विग्रह कसा होईल किंवा फोड कशी होईल, तर महान असे राष्ट्र. महान असे राष्ट्र. आता हा समास जर ओळखायचा असेल तर यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की 2 शब्दांचा विग्रह केल्याच्या नंतर मधल्या रिकाम्या जागी असे, सारखे यासारखे शब्द भरावे लागतात. जर 2 शब्द वेगवेगळे करून लिहिले आणि मधल्या रिकाम्या जागी असे, सारखे हे 2 शब्द जर दिसले तर समजून जायचं की तो कर्मधारय समास. कर्मधारय समासामध्ये दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. आणखी एक उदाहरण पाहू आपण. कमल नयन. कमल नयन म्हणजेच कमळासारखे नयन. या ठिकाणी पहा, सारखे हा शब्द आलेला आहे. कमल नयन म्हणजे कमळासारखे नयन. त्यानंतर महादेव. महान असा देव. महान असा देव. पहा, दोन्ही शब्द एकाच विभक्तीत आणि 2 शब्दांच्या मध्ये रिकामी जागेमध्ये असा, असे, सारखे हे प्रत्यय आलेले असतात. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊ. नृसिंह. या ठिकाणी पहा, याचा विग्रह या पद्धतीनं नाही होत. या ठिकाणी पाहिलं होतं महादेव, महान असा देव. महाराष्ट्र, महान असा राष्ट्र. नरसिंह म्हणजे नरासारखा सिंह असा या ठिकाणी
याचा विग्रह होत नसून याचा विग्रह या पद्धतीने होतो, सिंहासारखा नर. नरसिंह म्हणजे सिंहासारखा नर. या ठिकाणी सिंह शब्द अगोदर आला, नर शब्द नंतर. या ठिकाणी महान सुरुवातीला आणि देव नंतर, जशास तसं आलेलं होतं. यावरून सुद्धा कर्मधारय समासाचे विविध प्रकार पडतात. पूर्वपद, त्यानंतर उत्तरपद, कर्मधारय समास. तर आपल्याला सरळ सेवेसाठी याचे उपप्रकार विचारले जात नाहीत. तो समास कर्मधारी आहे की तत्पुरुष, त्यामधला द्विगु समास आहे की विभक्ती, हेच उपप्रकार विचारले जातात. याचे परत उपप्रकार विचारले जात नाहीत. त्यामुळे फक्त आपल्याला या ठिकाणी याची फोड कशा पद्धतीने होती तेवढीच या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे यासारखे परत पहा, कर्मधारय समास. कर्मधारय समास म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील शब्दांचा एकाच विभक्तीमध्ये फोड केलेली असते, म्हणजे दोन्ही शब्द एकाच विभक्तीत असतात, त्यांना कर्मधारय समास म्हणतात. दोन शब्दांची विभक्ती केल्याच्या नंतर किंवा विग्रह केल्याच्या नंतर मधल्या ठिकाणी म्हणजे मधल्या रिकाम्या जागेमध्ये असे, असा, सारखे, सारखा असे शब्द भरावे लागत असतील तर त्याला कर्मधारय समास असे म्हणतात. त्यानंतर तत्पुरुष समासाचा पुढचा प्रकार पाहू आपण. त्यानंतर पुढचा प्रकार म्हणजे नन तत्पुरुष समास. आता नन तत्पुरुष समास म्हणजे काय, तर ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे नकारात्मक असते, निगेटिव्ह असते, त्याला नन तत्पुरुष समास असे म्हणतात. आता नकारात्मक म्हणजे कोणते, अ, आ, न, ना, बे, गैर इत्यादी उपसर्ग लागलेले असतात. आता उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी अहिंसा हा शब्द घेऊ. अहिंसा, अहिंसा यामध्ये अ हे नकारात्मक उपसर्ग लागलेला आहे. मग याचा विग्रह करत असताना कशा पद्धतीने होईल, तर हिंसा नसलेला, हिंसा नसलेला. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा, अज्ञान. अज्ञान म्हणजे ज्ञान नसलेला. असत्य, असत्य, असत्य म्हणजे सत्य नसलेला. नामंजूर, नामंजूर म्हणजे मंजूर नसलेला. मंजूर नसलेला. अखंड असेल, अनंत असेल, नामंजूर, असत्य, अज्ञान, अहिंसा इत्यादी म्हणजे ज्या शब्दातील पहिला शब्द किंवा पहिले पद नकारात्मक असते त्याला तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास असे म्हणतात. या पद्धतीने आपल्याला याची उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रकार पाहू आपण. शेवटचा प्रकार सातवा म्हणजे मध्यमपद लोपी समास. आता मध्यमपद लोपी समास म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना मधल्या शब्दांची भर घालावी लागत असते किंवा जे दोन शब्द एकत्र जोडून लिहित असताना मधल्या शब्दांचा लोप करावा लागतो त्याला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, नेमका कसा ओळखायचा, तर पहा, समजा हे दोन शब्द आलेले आहेत, हा सामासिक शब्द आहे. मग याचा विग्रह करत असताना हा एक शब्द आणि हा दुसरा शब्द, मग यामध्ये रिकाम्या जागेमध्ये काहीतरी आपल्याला शब्द भरावे लागतात, तेव्हा याला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. आता उदाहरणामध्ये उदाहरण पाहू आपण. पहा, पुरणपोळी. आता हा शब्द आहे पुरणपोळी. मग याचा विग्रह कशा पद्धतीने होईल, इकडे येईल पुरण, या साईडला येईल पोळी, मध्ये कोणते शब्द भरावे लागतात, पुरण घालून तयार केलेली पोळी. या ठिकाणी घालून तयार केलेली पोळी. पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी. म्हणजे दोन शब्दांचा विग्रह केल्याच्या नंतर मध्ये आपल्याला काही शब्दांची भर घालावी लागते, त्याला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. आणखी उदाहरण पाहू. साखर भात. साखर घालून तयार केलेला
भात. म्हणजे पहा या ठिकाणी साखर आणि भात दोन शब्द वेगवेगळे लिहिले, त्यावेळेस आपल्याला मध्ये काही शब्दांचा लोप करावा लागला. हे लोप झालेले शब्द कोणते? घालून तयार केलेला भात, म्हणून याला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. आणखी शब्द पाहू. चुलत सासरा, चुलत भाऊ, मामे भाऊ, आते बहीण, या पद्धतीने. आता या शब्दांचा विग्रह कशा पद्धतीने होतो पहा. या शब्दांना सुद्धा मध्यमपद लोपी समास म्हणतात. आता या शब्दांचा विग्रह कसा? आता हा शब्द पाहू. चुलत भाऊ म्हणजेच चुलत्याचा मुलगा या नात्याने असलेला भाऊ. चुलत भाऊ म्हणजे चुलत्याचा मुलगा या नात्याने असलेला भाऊ. आता चुलत सासरा म्हणजे बायकोचा किंवा नवऱ्याचा चुलता या नात्याने असलेला सासरा म्हणजे चुलत सासरा. मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा या नात्याने असलेला भाऊ म्हणजेच मामे भाऊ. आत्ते बहीण आत्याची मुलगी या नात्याने असलेली बहीण म्हणजेच आत्ते बहीण. म्हणजेच पहा, दोन शब्दांचा विग्रह केल्याच्या नंतर मध्ये काही शब्दांची भर घालावी लागते, त्याला मध्यमपद लोपी समास असे म्हणतात. हे आपल्याला त्याचे उदाहरणं सांगता येतील. तर पहा, या ठिकाणी तत्पुरुष समास म्हणजे काय आणि त्याचे 7 उपप्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यानंतर समासाचा मुख्य तिसरा प्रकार या ठिकाणी पाहू आपण. त्यानंतर समासाचा मुख्य तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास. आता द्वंद्व समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाचे असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. यामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. मग या द्वंद्व समासाचा पहिला उपप्रकार पाहू आपण या ठिकाणी, इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. आता पहा, इतरेतर द्वंद्व समास म्हणजे जो सामासिक शब्द त्याचा विग्रह करत असताना आपल्याला मध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय मधात भरावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. इतरेतर म्हणजे त्याचा समूह केलेला असतो. यामध्ये पहा, दोन शब्द आणि व इत्यादी उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. म्हणजे आणि किंवा व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली शब्द इतरेतर द्वंद्व समासाची असतात. उदाहरणार्थ पाहता, आई वडील. आता हा शब्द आहे आई वडील, याचा विग्रह करत असताना आपण कसा विग्रह करतो? आई आणि वडील. त्यानंतर दुसरं उदाहरण, बहीण भाऊ. बहीण भाऊ म्हणजे बहीण व भाऊ. त्यानंतर अहि नकुल. अहि नकुल म्हणजे अहि आणि नकुल. त्यानंतर हरिहर, हरी व हर. त्यानंतर कृष्णार्जुन. भीमार्जुन. कृष्ण आणि अर्जुन, भीम आणि अर्जुन. या पद्धतीनं पहा, म्हणजे ज्या सामासिक शब्दांचा विग्रह करत असताना मध्ये आणि व हे शब्द भरावे लागतात तेव्हा त्याला इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदाहरणार्थ आई वडील, बहीण भाऊ, अहि नकुल, हरिहर, कृष्णार्जुन, भीमार्जुन इत्यादी शब्दांचा आपल्याला त्यामध्ये समास म्हणजे समावेश करता येईल. त्यानंतर द्वंद्व समासाचा पुढचा प्रकार पाहू या ठिकाणी आपण, वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे दोन शब्दांपैकी एक असा विकल्प दर्शविला जातो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आता या समासामध्ये दोन शब्द हे किंवा वा अथवा या शब्दाने जोडलेले असतात.
दोन शब्द किंवा वा अथवा या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतील तर त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, सत्यासत्य. सत्यासत्य म्हणजेच सत्य किंवा असत्य. सत्य किंवा असत्य म्हणजे सत्यासत्य. न्यायान्याय. तर न्यायान्याय म्हणजे न्याय किंवा अन्याय. न्यायान्याय, न्याय किंवा अन्याय. त्यानंतर 2-4. 2-4 म्हणजे 2 किंवा 4. 5-50, 5 किंवा 50 यासारखे. म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे 2 पैकी 1 असं विकल्प निवडणे म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास. या पद्धतीने आपल्याला त्याचे उदाहरणं सांगता येतील. त्यानंतर द्वंद्व समासाचा पुढचा प्रकार पाहू आपण या ठिकाणी. पुढचा प्रकार समाहार द्वंद्व समास. आता समाहार म्हणजे काय? सम आहार म्हणजे त्याच्यासारखे तत्सम पदार्थ असा याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या द्वंद्व समासाचा विग्रह करत असताना दोन शब्द आणि त्याच्यासारखे इतर शब्द असा त्याच्यामध्ये समावेश होतो त्याला समाहार द्वंद्व म्हणतात. हा समास ओळखण्यासाठी पहा, विग्रहामध्ये शक्यतो वगैरे वगैरे या पद्धतीचे शब्द आलेले असतात. आता उदाहरणार्थ पहा, भाजीपाला. हे जर उदाहरण पाहिलं आपण, भाजीपाला. मी बाजारातून भाजीपाला आणला. आता भाजीपाला आणला म्हणजे केवळ भाजी आणि पालाच आणला का? नाही, तर भाजी पाला वगैरे वगैरे. मग त्यामध्ये दोडके असतील, कांदे असतील, वांगे असतील, त्यानंतर गवार. भाजी पण असेल, पाला पण असेल, त्यासोबतच इतर पदार्थ. म्हणजे याचा विग्रह करत असताना या पद्धतीनं भाजी पाला इत्यादी किंवा वगैरे वगैरे या पद्धतीनं. म्हणजे बा भाजीपाला, भाजीपाला वगैरे वगैरे. त्यानंतर बाजारहाट. बाजारहाट हा शब्द सुद्धा यामध्येच येतो. त्यानंतर कपडा लत्ता, कपडा लत्ता वगैरे वगैरे. जमीन जुमला. जमीन जुमला म्हणजे जमीन जुमला वगैरे वगैरे. त्यानंतर अंथरूण पांघरून. आता अंथरूण पांघरून म्हणजे फक्त अंथरूण आणि पांघरून दोघांचा समावेश होतो का यामध्ये? तर नाही. अंथरूण पांघरून वगैरे वगैरे. मग त्यामध्ये उशी आली, रग आली, जे काय आलं ते. अंथरूण पांघरून म्हणजे त्याच्यासारखे तत्सम पदार्थ. त्यानंतर हळदी कुंकू, मुलं बाळं, चहा पाणी इत्यादी. तुम्हाला किती मुले बाळे आहेत किंवा आमच्या घरी चहा पाण्याला या. चहा पाण्याला या म्हणजे फक्त चहा आणि पाणीच देतो का आपण त्यांना? तर नाही. चहा पाणी आणि त्याच्यासोबत तत्सम पदार्थ म्हणजे नाश्ता, हे का नाही, इत्यादी पदार्थ म्हणजे त्यामध्ये येतात. म्हणजे समाहार म्हणजे तत्सम पदार्थांचा त्यामध्ये समावेश केलेला असतो. याला समाहार द्वंद्व म्हणतात. आता या ठिकाणी पहा, द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार पडत होते, ते आपण 3ही या ठिकाणी पाहिले. त्यानंतर पुढचा प्रकार, चौथा प्रकार पाहू या ठिकाणी, बहुव्रीही समास. त्यानंतर समासाचा मुख्य चौथा प्रकार म्हणजे बहुव्रीही समास. पहा, बहुव्रीही समास म्हणजे ज्या समासातील दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्यास बहुव्रीही समास असे म्हणतात. म्हणजे यामध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसते. दोन्ही पदे महत्त्वाची नसतात यामध्ये. तर पहा, मग या बहुव्रीही समासाचे 4 उपप्रकार आपण सुरुवातीलाच पाहिले होते. त्यामधला पहिला उपप्रकार पाहू आपण, विभक्ती बहुव्रीही समास. विभक्ती बहुव्रीही समास. आता विभक्ती बहुव्रीही समास, बहुव्रीही समासाचा विग्रह करत असताना जो या सर्वनामाचा वापर केला जातो, जो या सर्वनामाचा वापर केला जातो. मग या सर्वनामाला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागलेला असेल त्यावरून त्याला त्या विभक्तीचे नाव दिले जाते. मग जर याला ज्याने ने प्रत्यय लागला तर तृतीय विभक्ती,
ज्याच्यासाठी साठी प्रत्यय लागला चतुर्थी, ज्याला ला प्रत्यय लागला द्वितीया, ज्याच्यापासून पासून म्हणजे ऊन प्रत्यय लागला पंचमी विभक्ती. या पद्धतीनं म्हणजे ज्या बहुव्रीही समासाचा विग्रह करत असताना जो या सर्वनामाला एखाद्या विभक्तीचा प्रत्यय लागत असेल तर त्यास विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. मग ज्या विभक्तीचा प्रत्यय लागेल त्या विभक्तीचे त्या समासाला नाव दिले जाते. उदाहरण पाहू आपण. प्राप्त धन. उदाहरणात पहा. आता प्राप्त धन या शब्दाचा विग्रह कसा होईल? प्राप्त झाले आहे धन ज्याला असा तो. विग्रह पहा. प्राप्त झाले आहे धन ज्याला असा तो. आता या ठिकाणी जो या सर्वनामाला कुठला प्रत्यय लागला? ला. मग सलानाते हा प्रत्यय द्वितीयेचा, म्हणून प्राप्त झाले आहे धन ज्याला असा तो हा झाला द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास. द्वितीय विभक्ती बहुव्रीही समास. त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू. जितेंद्रिय. जितेंद्रिय या शब्दाचा विग्रह जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. मग या ठिकाणी जो या सर्वनामाला लागलेला प्रत्यय कोणता? ने. ने हा प्रत्यय तृतीयेचा, म्हणून या विभक्तीचं नाव होईल तृतीय विभक्ती बहुव्रीही समास. त्यानंतर पुढचा शब्द गजानन. गजानन या शब्दाचा विग्रह गजासारखे आहे आनंद ज्याचे असा तो. गजासारखे आहे आनंद ज्याला असा तो. गजासारखे आहे आनंद ज्याला असा तो. आता या ठिकाणी गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे तोंड. या ठिकाणी हत्तीलाही महत्त्व नाही आणि आनंद म्हणजे तोंडालाही महत्त्व नाही, तर यापासून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून गजानन या शब्दाचा अर्थ होतो गणपती. गणपती. या ठिकाणी गजाला महत्त्व नाही, आनंदलाही महत्त्व नाही, म्हणजे दोन्ही पदाला महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला बहुव्रीही समास म्हणतात. मग या ठिकाणी जो या सर्वनामाला लागलेला प्रत्यय कोणता? ला. म्हणून सलानाते हा चतुर्थीचा प्रत्यय, म्हणून चतुर्थी विभक्ती बहुव्रीही समास. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. गतवैभव. गतवैभव म्हणजे गेले आहे वैभव ज्याच्यापासून असा तो. ज्याच्यापासून. गेले आहे वैभव ज्याच्यापासून असा तो, म्हणून ज्याच्यापासून ऊन प्रत्यय हा पंचमीचा, म्हणून याला पंचमी विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. या पद्धतीनं पहा विद्यार्थ्यांनो, विभक्ती बहुव्रीही समास म्हणजे जो या संबंधित सर्वनामाला ज्या विभक्तीचा प्रत्यय लागेल त्या विभक्तीचे त्या उदाहरणाला नाव दिलेले असते. पुढचा प्रकार सहबहुव्रीही समास. म्हणजे ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद सह असे असते त्याला सहबहुव्रीही समास म्हणतात. सह म्हणजे सोबत, सकट म्हणजे सह. उदाहरणार्थ पहा. सहपरिवार. सहपरिवार. आता या शब्दाचा विग्रह कसा होईल? जो परिवारासहित आहे असा तो. परिवारासहित किंवा सहकुटुंब. सहकुटुंब म्हणजे जो कुटुंबासहित आहे असा तो. त्यानंतर सानंद. सानंद म्हणजे आनंदासहित आहे असा तो, या पद्धतीनं. त्यानंतर सादर. सादर म्हणजे आदरासहित असा तो. सादर म्हणजे ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे सह किंवा स या पद्धतीनं असते त्याला
सहबहुव्रीही समास असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला हे उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील। त्यानंतर बहुव्रीही समासाचा पुढचा प्रकार म्हणजे ननबहुव्रीही समास। म्हणजे ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे नकारार्थी असते त्याला ननबहुव्रीही समास असे म्हणतात। आता नकारार्थी पद म्हणजेच अन, आ, न, ना इत्यादी उपसर्गाने जोडलेले। कोणकोणते? आ, अन, न, ना इत्यादी उपसर्गाने जोडलेले जर पहिले पद नकारार्थी असेल तर त्याला ननबहुव्रीही समास असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, अनंत। अनंत हा शब्द, आता या शब्दाचा विग्रह कसा होईल? नाही अंत ज्याला असा तो, नाही अंत ज्याला असा तो। त्यानंतर अखंड, नाही खंड ज्याला असा तो। त्यानंतर असभ्य, नाही सभ्य असा तो। निर्धन, निर्धन म्हणजे निघून गेले आहे धन ज्याचे असा तो, निघून गेले आहे धन ज्याचे असा तो निर्धन। किंवा निरोगी, निरोगी म्हणजे नाही रोग ज्याला असा तो। म्हणजे या पद्धतीनं ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे नकारार्थी असते आ किंवा नी, न, ना, अन यासारख्या उपसर्गांनी जोडलेले असते त्याला ननबहुव्रीही समास असे म्हणतात। त्यानंतर बहुव्रीही समासाचा पुढचा चौथा प्रकार या ठिकाणी आपण पाहू। बहुव्रीही समासाचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे प्रादि बहुव्रीही समास। प्रादि म्हणजे प्र आहे आधी ज्याच्या असा तो प्रादि। मग प्रादि यामध्ये प्र जरी अगोदर असला तरी प्र सोबत अनेक उपसर्ग लागलेले असतात, जसे की प्र, प्रा, स, सु, आ इत्यादी उपसर्ग जर अगोदर लागलेले असतील एखाद्या शब्दाला आणि त्यापासून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात। उदाहरणार्थ पहा, प्रख्यात। प्रख्यात म्हणजे ज्याची ख्याती अधिक आहे असा तो प्रख्यात। किंवा सुलोचन। सुलोचन म्हणजे ज्याचे डोळे चांगले आहेत असा तो किंवा जिचे डोळे चांगले आहेत अशी ती सुलोचना। विख्यात। विख्यात म्हणजे विशेष आहे ख्याती ज्याचा असा तो। विख्यात म्हणजे विशेष आहे ख्याती ज्याची असा तो विख्यात। त्यानंतर सुशील। सुशील म्हणजे चांगले आहे शील ज्याचे असा तो। या पद्धतीनं म्हणजे प्र, सु, वी, त्यानंतर सा, स, अ इत्यादी उपसर्ग लागलेले शब्द जर त्या शब्दांपासून तिसऱ्याच एखाद्या पदाचा बोध होत असेल तर त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात। प्रादि म्हणजे प्र आहे आधी ज्याच्या असा तो प्रादि बहुव्रीही समास। यामध्ये दुर्गुण, निर्बल, विख्यात, सुशील, सुलोचना, प्रख्यात इत्यादी शब्दांचा समावेश होतो। या ठिकाणी समासाचे मुख्य 4 प्रकार आणि त्या 4ही प्रकाराचे विविध उपप्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत, सर्वांचे उदाहरणही पाहिलेले आहेत। आता यामध्ये काही अपवाद शब्द आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। समासाबद्दल अधिकची माहिती किंवा महत्त्वाची माहिती या ठिकाणी पाहू। समासाचे 4 प्रकार पाहिले, त्याचे उपप्रकार पाहिले, विविध उदाहरणही पाहिले, परंतु त्याला अपवाद असणारे काही उदाहरणं आणि काही त्याबद्दल असणारी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहू। आता काही शब्द परकीय भाषेतून मराठीत आलेले असतात तर त्या भाषेंचा समास होत नाही किंवा त्याचा विग्रह होत नाही। यामध्ये डाकघर, समजा हा शब्द आहे डाकघर, याचा विग्रह आपल्याला करता येत नाही। किंवा हेडमास्टर,
या ठिकाणी अशा परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचा विग्रह आपल्याला करता येत नाही. त्यानंतर बरेच काही असे शब्द आहेत की ते तत्पुरुष समासामध्ये पण असतात आणि त्याचाच बहुव्रीही समाससुद्धा होतो. म्हणजे त्याच्या विग्रहावरून आपल्याला ओळखावं लागतं की ते तत्पुरुष समास आहे की बहुव्रीही समास. उदाहरण आता असत्य हा शब्द, असत्य, आपण जर याचा विग्रह केला सत्य नसलेला, सत्य नसलेला, असत्य म्हणजे सत्य नसलेला असा जर विग्रह केला तर तो होईल तत्पुरुष समास. परंतु असत्य या शब्दाचा जर विग्रह सत्य नाही ज्यात असे ते असं जर केलं, सत्य नाही ज्यात असे ते असा जर विग्रह केला तर याचा अर्थ होईल हे बहुव्रीही समास. म्हणजे यामध्ये तिसऱ्याच पदाचा बोध होतो. या ठिकाणी सत्य किंवा या दोन्ही शब्दाला महत्त्व नसून यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणून याला बहुव्रीही समास असे म्हणतात. शक्यतो तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास हे नामाचे कार्य करते, तर बहुव्रीही समास हे विशेषणाचे कार्य करते, विशेषणाचे कार्य करते. यामध्ये हे 4 नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. एक म्हणजे परकीय भाषेतून आलेल्या शब्दांचा विग्रह होत नाही किंवा समास होत नाही. त्यानंतर काही शब्द हे तत्पुरुष समासाचे असतात, बहुव्रीही समासामध्ये सुद्धा असतात आणि अव्ययी भाव समासामध्ये सुद्धा असतात, परंतु त्याचा विग्रह कशा पद्धतीनं केला त्यावरून त्याचा समास ठरवला जातो. आपण उदाहरण पाहिलं. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे तत्पुरुष समास आणि द्वंद्व समास हे शब्द नामाचे कार्य करतात, बहुव्रीही समासाचे उदाहरण विशेषणाचे कार्य करतात आणि अव्ययी भाव समासाचे उदाहरण क्रिया विशेषणाचे कार्य करतात. अव्ययी भाव समासाचे उदाहरण क्रिया विशेषणाचे कार्य करतात. या ठिकाणी हे 4 नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. या पद्धतीनं समास आणि समासाचे विविध उदाहरणं या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं सांगता येईल. या ठिकाणी समास हा घटक संपला. धन्यवाद.